शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचार कार्यासाठी त्यांनी 5,000चं बक्षीस या ठिकाणी दिले। धन्यवाद। We are not coming here to entertain you. We are not coming here to entertain you. We are coming here to disturb you. शाहिराचं काम आहे प्रबोधन करणं, चेतना जागृती करणं आणि ज्या शाहीर महर्षी आत्माराम पात्रांच्या जीवन कार्यावर मी शिवाजी विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली, PhD मिळवली, त्या शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांनी छत्रपती शिवरायांचे गोंधळ दिलेला आहे। छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं सुद्धा 350 वर्ष सुरू आहे। ज्या रायगड किल्ल्यावर 6 जून 1674 रोजी शिवरायांनी राज्याभिषेक केला, उत्तरेकडची मराठी मोगलशाही, दक्षिणेकडची विजापूरची आदिलशाही, पूर्वेकडची अहमदनगरची निजामशाही, पश्चिमेकडचे पोर्तुगीज व सिद्धी इतक्या अनाथ शत्रूंना चारीकडे जीत करून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सामान्य माणसांना हाताशी घेऊन असामान्य पराक्रम मिळवला तो छत्रपती शिवरायांनी। शिवराय म्हणायचे माझे मराठे हे जातीचे मराठे नाही, तर या महाराष्ट्रासाठी, या स्वराज्यासाठी बलिदान देणारा प्रत्येक लावडा हा माझा मराठा आहे। मग तो मराठा असू दे, ब्राह्मण असू दे, आयमन असू दे, मुसलमान असू दे, ख्रिश्चन असू दे, जो या स्वराज्याच्या कामासाठी उभा राहिलाय तो माझा मराठा आहे। विजयदुर्ग सारखा किल्ला हातात घेताना शिवरायांच्या 3 मावळ्यांनी हा किल्ला महाराजांना मिळवून दिला। पहिल्या मावळ्याचं नाव होतं मायनाक भंडारी, धर्माने हिंदू होता। दुसऱ्या मावळ्याचं नाव होतं इब्राहिम इब्न खान, धर्माने मुस्लिम होता। तिसऱ्या मावळ्याचं नाव होतं सीदी बेस्ती, धर्माने ख्रिश्चन होता। ज्या दिवशी विजयदुर्ग स्वराज्यामध्ये आला त्या दिवशी या 3ही धर्मांच्या प्रार्थना महाराजांनी विजयदुर्ग किल्ल्यावर घेतल्या आणि म्हणत अशा शिवरायांना वंदन करताना ज्यांच्या शाहिरी काव्यावर मी PhD केलेली आहे ते शाहीर महर्षी आत्माराम पाटील काय म्हणताय? सर्व धर्म समभाव धरिला, सर्व धर्म समभाव धरिला, संतांनी हा महाराष्ट्र धरिला, संतांनी हा महाराष्ट्र धरिला, संतांनी हा महाराष्ट्र धरिला, शिवशाहीला देश द्यायला, शिवशाहीला देश द्यायला छत्रपती कुस्ती घेता येईल का?